श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर होळीपूर्वीच 5 राशींच्या आयुष्यात सोन्याचे दिवस येणार आहेत. शुक्र ग्रहांचे संक्रमण एक वरदान आणि गरिबीतून श्रीमंताकडे वाटचाल आणि भरभराट होणार आहे. तर ज्योतिषशास्त्रानुसार होळीपूर्वी 5 राशींवर पैशाचा वर्षाव होईल, ज्यामध्ये शुक्र ग्रहांचे संक्रमण वरदान ठरेल. भरभराट होईल. होळीचा सण अवघ्या काही दिवसावर येऊन ठेवलाय. हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात या सणाचे मोठे महत्त्व आहे. तर ज्योतिषांच्या मते होळीपूर्व शुक्र ग्रहाचे संक्रमण संपत्ती, समृद्धी आणि एक प्रेमाचे एक विशेष संयोजन निर्माण करत आहे. हे संक्रमण 5 राशींच्या करिअर, व्यवसाय आणि नातेसंबंधांमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू शकतात. ते जाणून घेऊया. या भाग्यवान राशीमध्ये तुमची रास आहे का, हे आपण जाणून घेऊया. शुक्राचे संक्रमण 5 राशींच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि प्रेम हे घेऊन येणार आहे. तर ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र सध्या कुंभ राशीत भ्रमण करत आहे. 6 फेब्रुवारी 2026 रोजी शुक्राने प्रवेश केला होता. सुख, समृद्धी, प्रेमाचा करता शुक्रानंतर मीन राशीत जाईल. तर पंचांगानुसार शुक्र कुंभ राशी सोडून 2 मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करेल. तर ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशी ही शुक्राची उच्च राशी आहे, जिथे तो अत्यंत प्रभावशाली आणि शक्तिशाली बनतो. त्यामुळे याची शुभ शक्ती फळे देते. म्हणून राशींवर शुक्राचा आशीर्वादाचा वर्षाव होतो. पैसा, नोकरी, प्रेम. मीन राशीत शुक्राची सकारात्मक ऊर्जा अनेक पटींनी वाढते. प्रेम, सौंदर्य, कला आणि विसलता संबंधित क्षेत्रात व्यक्तींना विशेष फायदे मिळतात. करिअर आणि व्यवसायाच्या आर्थिक कल्याणात सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. नातेसंबंध आणि अधिक गोड होतात, तसेच जीवनातील सुखसोयींचा विस्तार होतो. म्हणूनच जेव्हा शुक्र मीन राशीत असतो तेव्हा त्याचे आशीर्वाद अनेक राशींवर भरपूर प्रमाणात पडतात. तर जाणून घेऊया की कोणत्या 3 राशी आहेत त्या जे शुक्राचे संक्रमण सर्वात फायदेशीर वाटेल. पहिली रास आहे वृषभ. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा तुमचा स्वामी ग्रह आहे. म्हणूनच मीन राशीत संक्रमण विशेषतः फलदायी ठरेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत घडू शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळू शकते. तसेच करिअरमध्ये ओळख मिळेल. कला, फॅशन, डिझाईन माध्यमांमध्ये गुंतलेले महत्त्वपूर्ण संधी मिळू शकतात. प्रेमसंबंध मजबूत होतील. वैवाहिक जीवन तसेच होळीपूर्वी आर्थिक कल्याणात स्पष्ट सुधारणा दिसून येईल. मन आनंदी राहील आणि आराम आणि विसलता वाढतील. दुसरी मिथुन रास. शुक्राचे हे संक्रमण तुमच्या कर्मप्रभावाला सक्रिय करेल. कामाच्या ठिकाणी प्रमोशनचे संकेत आहेत. वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. तसेच नवीन व्यवसायात करार निश्चित होईल. तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुमचा सामाजिक दर्जा वाढेल. कौटुंबिक जीवन संतुलित होईल. वैवाहिक जीवनात सुधारता वाढेल. तुम्ही घर किंवा वाहन घेऊ इच्छिता तर त्यामध्ये सुद्धा तुमचं चांगलंच होणार आहे. तिसरी आहे कर्क रास. तर भाग्याच्या घरात उच्च असलेला शुक्र तुमच्यासाठी आशीर्वाद ठरेल. नशीब तुमच्या बाजूने असेल. दीर्घकाळ भरपूर अडकलेली कामंसुद्धा पूर्ण होतील. परदेशात जाण्याचे प्रयत्न वाढतील. तसेच उच्च शिक्षण स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले निकाल मिळतील. धार्मिक यात्रा शक्य असेल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुमच्या वडिलांकडून, गुरूंकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल. आयुष्यात सगळं सकारात्मक ऊर्जा वाढेल. प्रेमासंबंधित स्थिरता वाढेल आणि तुम्हाला समाधान वाटेल. तुळ रास. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र तुमच्या राशीचा स्वामी देखील असेल. तसेच विशेष फायदे मिळतील. तुम्हाला तुमची नोकरी बदलण्याची संधी मिळू शकते. नवीन जॉब मिळू शकतो. उत्पन्नामध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. भागीदारीमध्ये काम फायदेशीर ठरेल. तसेच आरोग्य सुधारेल. दैनंदिन उत्पन्नाचे स्रोत बळकट होतील. प्रेम सुधारणा होईल. जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्हाला जुन्या कर्जातून मुक्तता सुद्धा मिळू शकते. तसेच तुमच्या आयुष्यात संतुलन आणि आनंद अनुभवाल. मकर रास. मकर राशीमध्ये शुक्राचे संक्रमण तुमचे संवाद आणि ध्येय मजबूत करेल. नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. लहान सहली फायदेशीर ठरतील. तुम्हाला तुमच्या भावंडाकडून पाठिंबा मिळेल. मार्केटिंगमुळे व्यवसायात नफासुद्धा होईल. आर्थिक योजना यशस्वी होतील. हुशारीने गुंतवणूक केल्यास फायदा होईल. प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मक बदल होतील. सर्जनशील कामात रस वाढेल. आत्मविश्वास बळकट होईल. आणि होळीपूर्वी संपत्ती आणि प्रतिष्ठा दोन्हीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे होळीच्या आधी, होळीपूर्वीच या 5 राशींमध्ये खूप खूप बदल घडून येणार आहेत. ते आपल्याला या व्हिडिओतून दिसून येत आहे. तसेच अशाच व्हिडिओची तुम्हाला माहिती जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नवीन नवीन माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओतून तुमच्या भविष्यामधले काय काय घडणार आहे, काय काय
अडचणीपासून तुम्हाला संरक्षण होणार आहे ते आपल्या ह्या व्हिडिओतून तुम्हाला कळेल. श्री स्वामी समर्थ.